अतिशय अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य सरकारला 50%च्या वरती आरक्षण देता येत आणि परिस्थिती निर्माण झाली. आपण मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. 10% आरक्षण देताना सगळ्या बाबी विचारात घेतल्या. त्या सगळ्यामध्ये मराठा समाज जसं सुप्रीम कोर्टाला, मी पुन्हा एकदा सांगतो, सुप्रीम कुणाच्या मनामध्ये संभ्रम असता कामा नये, दिलेलं आरक्षण टिकणार आहे. सुप्रीम कोर्टाने जे ऑब्झर्वेशन नोंदवली होती, मराठा समाज फॉरवर्ड आहे. बापट कमिशनने फॉरवर्ड दाखवला, मग त्यांनी म्हटलं हे गायकवाड कमिशनने या अहवालामध्ये बॅकवर्ड दाखवलं. आहे कसं काय होऊ शकतं? मराठा समाज हा फॉरवर्ड आहे. मग तुम्ही पहिलं त्याला बॅकवर्ड सिद्ध करा. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेस त्याचं सिद्ध करा. तुम्ही आयोग नेमू शकता, आयोगाचा अहवाल घेऊन तुम्ही कोर्टासमोर येऊ शकता. ह्या सगळ्या बाबी सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना त्यामध्ये मांडलेल्या आहेत. त्रुटी ज्या मांडल्या, ह्या सगळ्या त्रुटी आणि सगळ्या बाबी आम्ही मागासवर्ग मागास समाज जो आपला मागासवर्ग आयोग जो आहे त्या आयोगाला या सगळ्या टीवार दिल्या आणि त्यामध्ये पूर्ण डिटेल अगोदरचा सर्वे, सॅम्पल सर्वे होता. जेव्हा आपलं आरक्षण रद्द झाल्यानंतर भोसले कमिटी आपण स्थापन केली. भोसले कमिटीला त्याचा अभ्यास करायला दिला आपण. हा अभ्यास करत असताना यामध्ये पूर्णपणे जी निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती त्या सर्व निरीक्षणाचा अभ्यास केला. ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटींचा अभ्यास केला. मी सांगतो की यामध्ये जे आरक्षण आपण आता दिलेलं आहे याच्यामध्ये मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनल कसा बॅकवर्ड आहे, त्याची माथाडी आहे, मापारी आहे, डबेवाला आहे, ऊसतोड कर्मचारी आहे, आत्महत्याग्रस्त आहे, कच्ची घरं आहेत, मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. अल्पभूधारक आहे, लँडलेस आहे आणि ज्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्यांमध्ये देखील मराठा समाजाचं खूप मोठं प्रमाण आहे. डबेवाले, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत आपण त्याच्यावर आणल्या आणि त्याचं टक्केवारी मी जात नाही, माझे सगळे आकडे आहेत पण मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. पूर्णपणे हे सगळं आपण केलं आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं. मला एवढंच सांगायचं आहे की इतके वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची काही लोकांना संधी होती, मग का दिलं नाही आरक्षण? बरं, आरक्षण आम्ही दिल्यानंतर आरक्षण टिकणार नाही हे कुठल्या मुद्द्यावर आपण म्हणता? जेव्हा तुम्हाला संधी होती त्यावेळेस शशिकांतजी, मी जे बोलतोय त्याच्यामध्ये एकही शब्द चुकीचा असेल तर तुम्ही उठून उभे राहा. आणि म्हणून मी सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती. मराठा समाज हा मागास आहे हे माहिती असताना देखील त्याला आरक्षण दिलं नाही. त्याला आरक्षणापासून वंचित ठेवलं. त्यांच्या मराठा समाजावर, त्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, परंतु त्यांना वंचित ठेवलं हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि हा एकनाथ शिंदे या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो. कोणी धाडस दाखवलंय? मला सांगा. मी दाखवलंय. माझी भूमिका प्रामाणिक आहे आणि मी जे बोलतो ते करून दाखवतो. खोटं आश्वासन बिलकुल देणार नाही. आणि मी सांगितलं ओबीसी समाजाचं आरक्षण इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार. त्याप्रमाणे आमचं सगळं काम चालू होतं आणि त्यामुळेच मी ते बोललो. आणि त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी इतक्या वर्षामध्ये आता आपण जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील हे मराठा समाजाला आरक्षण आपण दिलं. आम्ही होतो, चंद्रकांत दादा कमिटीत होते, आम्ही सगळ्या कमिटीमध्ये होतो. आणि त्यावेळेस देखील ते दिलेलं आरक्षण हायकोर्टमध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये देखील जोपर्यंत सरकार होतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, आम्ही सगळे होतो, तोपर्यंत ते आरक्षण रद्द झालं नाही. ही वस्तुस्थिती मी सांगतोय तुम्हाला. ज्या पद्धतीने आरक्षण तिथे कोर्टामध्ये ज्या बाबी मांडायला पाहिजे होत्या, जे पुरावे द्यायला पाहिजे होते, जे ट्रान्सलेशन करायला पाहिजे होतं, ज्या बाबी कोर्टासमोर आणायला पाहिजे होता, 2008 नंतर बापट कमिशनने जे निकष लावले होते, 2008 नंतर बदललेली परिस्थिती कोर्टासमोर विशद करायला पाहिजे होती. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं बॅकवर्डनेस जे आहे हे पूर्णपणे कोर्टासमोर मांडण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने ते झालं नाही.
मी मी आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते टिकलं नाही आणि मग तेव्हा कोर्टाने निर्णय दिला, त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण या सगळ्या आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पद असताना आम्ही दिलं. मग असं असताना आता हे दिलेलं आरक्षण कसं टिकेल, कसं टिकलं पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एकमताने केलेलं आहे. मग त्याच्यावर शंका निर्माण करण्याचं कारण काय? म्हणजे समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणे हा हेतू आहे का कोणाचा? मग मी सांगतो की या सर्व तुमच्याकडे बोलणाऱ्यांकडे काही हे आहेत, कारण आहेत की हे कसं टिकणार नाही ते तरी सांगा, मग आम्ही त्याच्यावर उत्तर देतो. ही पुरेपूर काळजी आम्ही घेतली. याच्यामध्ये सगळं त्यात कुठल्याही कोर्टामध्ये आता कुणी चॅलेंज केलं तरी सुद्धा कोर्टाला त्याची बाजू आम्ही मांडू.